नाशिक शहरात गुन्हेगारीवर पोलिसांचा करारा प्रहार सुरूच आहे. गाडीची डिक्की उचकटून रोख रक्कम चोरणाऱ्या 2 आरोपींना अवघ्या 24 तासात जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मोठे यश आले आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोपेडच्या डिक्कीतून 1 लाख रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा पाठलाग ओळखून काढला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून वडाळा रोड परिसरात सापळा रचत गुफरान मतीन सय्यद आणि सरवर तौफिक शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून 92,000 रुपये रोख रक्कम तसेच 50,000 रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल असा एकूण 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही मोटारसायकल संगमनेर तालुक्यातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचेही उघड झाले आहे. ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने बजावली आहे.